अध्यक्ष महेश आपण सरांकडे आलोय. सर बोलतील. आज माननीय माजी आमदार जे.पी. गावित साहेब यांनी गेले 28 दिवस वयाची आणि शरीराची तमान बाळगता आदिवासी समाजाच्या अंतर्गत येणारे जे काही पेसाचे कायदा आहेत आणि या पेसा कायद्याअंतर्गत ज्या काही भरती प्रक्रिया आहेत, ज्या नवीन आमचे जे तरुण आहेत त्यांना पेसा अंतर्गत भरतीची प्रक्रिया करून त्या ठिकाणी स्थानिक आदिवासींना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने पेसा भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू करावी, त्याचा पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत. इथे येत असताना ज्या पद्धतीने 2013 साली वंदनीय पिचड साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस हा पेसा कायदा गठीत करण्यात आला, त्याचा मसुदा बनवण्यात आला आणि हा मसुदा बनवत असताना त्यामागचे अनेक गोष्टी आहेत का स्थानिक आदिवासी बांधवांना स्थानिक बोलीभाषेतील जर त्या ठिकाणी शिक्षक नसेल, ग्रामसेवक नसेल, त्या ठिकाणचे जे 17 संवर्ग आहेत मग त्या 17 संवर्गांमध्ये असणारे जे कोणी व्यक्ती आहेत हे जर नसतील तर विकासापासून हा आदिवासी बांधव आमचा कोसो दूर जातोय. त्याकरता स्थानिक बोलीभाषेतील त्याच गावातील तरुणांना त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध झाली पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने पेसाचा कायदा त्या ठिकाणी पारित करण्यात आला होता. परंतु आज त्या पेसा कायद्याला कुठेतरी कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून अडकत गेला असं जे काही सांगितलं जातं आहे, त्याकरता आज आम्ही या ठिकाणी तमाम आदिवासी बांधव म्हणून या पेसा कायद्याला सपोर्ट करायला आलेलो आहेत की तातडीने सरकारने पेसा कायद्याअंतर्गत असलेली रिक्त जागे भरावीत आणि त्याचबरोबरीने जे राज्य शासनाकडं 12,500 बिंदू जे बोगस आदिवासींची आहेत ते बोगस आदिवासींची 12,500 बिंदू ती देखील भरती प्रक्रिया याच दरम्यान सुरू करावी.